महामंडळात इयत्ता 7वी तुकडीय. आदरणीय प्रमुख पाहुणे, आदरणीय शिक्षकगण आणि माझे प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज मी अत्यंत अभिमानाने, ऊर्जेने आणि प्रेरणाने भरलेले भाषण आपल्या समोर मांडत आहे. भारत माता के सुपुत्र लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याविषयी बोलताना जरी माझ्या पोटावर शब्द असतील तरी हृदयात टिळकांची ज्वाला आहे. कारण की टिळक म्हणजे धगधगणारी क्रांती, टिळक म्हणजे न झुकणारा बळ, टिळक म्हणजे स्वराज्य या शब्दाला प्राण देणारा आवाज. यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यात झाला. ते पूर्ण भारत मातेचे सुपुत्र होते. त्यांची बुद्धी धारणा तलवारासारखी होती, विचार आकाशा एवढे विशाल होते आणि मन अतिशय राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरलेले. ते म्हणत स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच. विद्यार्थी मित्रांनो, ही घोषणा होती का? विद्यार्थी मित्रांनो, ही घोषणा होती का? तर नाही. ही ते रणभेरी होती. झोपलेल्या जनतेला जागा करण्याचा आवाज होता. ब्रिटिश सत्तेच्या छातीत धडकी बनवण्याची गरज नव्हती. लोकमान्य टिळकाने पत्रकाच्या माध्यमातून जनजागृत केली. केसरी आणि मराठे त्यांचे शास्त्र होते. ते समाजाला दिशा दाखवण्यासाठी, विचार देण्यासाठी त्याने लेखणीतून क्रांती केली. आपण आज जे सोशल मीडिया बोलतो ते त्यांनी 100 वर्षांहून आधी लिहून जग बदलले. त्यांना माहित होते की शास्त्राने स्वातंत्र्य मिळणार नाही, म्हणून त्यांनी जनतेला एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती यासारख्या सणांना सार्वजनिक रूपे दिली. भाषा, वर्ग, जाती यांच्या पलीकडे भारतीय घडवला. त्यांनी गीता रहस्यासारख्या ग्रंथातून युवकांना कर्मयोग शिकवला. ते म्हणत फक्त बोलू नकोस, उभा राहा आणि कृती कर. त्यांनी शिक्षण क्षेत्रात खूप मोठे योगदान दिलं. फॅन्यूस कॉलेज, दक्कन एज्युकेशन सोसायटी हे त्यांचे शैक्षणिक विचाराचे मंदिर. ब्रिटिश सत्तेला त्यांच्या विचारांची इतकी भीती वाटत की त्यांनी वारंवार त्यांना तुरुंगात डांबले. तुरुंगात असताना सुद्धा विचाराची मशाल पेटत ठेवली. शरीर कोंडले पण विचार अडकू शकले नाही. 1 ऑगस्ट 1920 साली टिळक गेले. पण त्यांचे विचार, त्यांची जिद्द, स्वराज्याची कल्पना आजही जिवंत आहे. चला मित्रांनो, लोकमान्य टिळकांचा आदर्श घेऊया, एक नवा भारत घडवूया. आपण जर लोकमान्य टिळकांसारखे बोललो आणि जगलो तर प्रत्येक भारतीयाचे जीवन तेजस्वी होईल, देश सक्षम होईल. चला मित्रांनो, नवी व्याख्या उभी करूया स्वराज्याची. स्वराज्य करूया. आज स्वराज्याच्या जागी सुराज्य घेतलं पाहिजे आणि ते आपणच करू शकतो. चला विद्यार्थी मित्रांनो, एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवित आहे. धन्यवाद. जय हिंद, वंदे मातरम. लोकमान्य टिळक अमर रहे.